सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। सत्य हे हिंदुत्वासोबत आहे। सत्य हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामध्ये आहे। त्यामुळे सत्य भारतीय जनता पार्टी सोबत आहे। तुमच्या हजार पिढ्या आल्या तरी संजय राऊत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार तुम्ही मोडू शकत नाही। हिंदुत्ववादी विचार आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्य हिंदुत्ववादी विचारांसोबत आहे आणि भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत। मोदी शहा यांच्या हजार पिढ्या काढणाऱ्या संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं, तुमच्या हजार पिढ्या जमिनीवर उतरल्या तरी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व तुम्ही मिटवू शकत नाही। आम्ही हिंदुत्व घेऊन जगतो, तर तुम्ही सोनिया गांधींची गुलामी करण्यामध्ये, हिरव्यांची गुलामी करण्यामध्ये धन्यता मानतायत, हे लक्षात ठेवा। कोण कुणाचं अंगवस्त्र आणि कोण कुणाचं अंतर्वस्त्र आहे हे विधानसभेच्या निवडणुकीला कळालेलं आहे। खरं तर काँग्रेसचं अंतर्वस्त्र होण्याचं काम संजय राऊत तुमच्या पक्षानं केलेलं आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेसची चाटुगिरी करण्याचं काम करतायत त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारलंय आणि त्यामुळे तुम्ही अंतर्वस्त्र अंगवस्त्राची भाषा करू नका। राहुल गांधींची चाकरी करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्यांना महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं नाकारलेलं आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील उबाटा गट हा काँग्रेसची बेनामी शाखा झाल्यामुळे महाराष्ट्रातील जनता या काँग्रेसच्या बेनामी शाखेला मुंबई महापालिकेतून आणि राज्यातील सर्व महापालिकेतून घरचा रस्ता दाखवेल। फलटण प्रकरणात देवाभाऊंच्या आदेशानंतर तातडीनं आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही, कारण गृहमंत्री हे देवाभाऊ आहेत आणि निश्चितपणे संजय राऊत तुम्हाला सांगायचे की देवाभाऊ हे तारणहार आहेत, तर तुम्ही संहारक आहात। तुम्हाला आठवत असेल, एका महिलेला अश्लील शिवीगाळ करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं। त्या महिलेनी तुमची कॉलर हातात घेऊ असं सांगितलं होतं। तुमची कॉलर हातात घेण्या एवढं धैर्य त्या महिलेकडे का आलं होतं? त्यांनी तुम्हाला का शिवीगाळ केली होती? एका महिलेला अश्लील भाषेमध्ये संजय राऊत तुम्ही का शिवीगाळ केली होती याचं उत्तर आधी द्या आणि मग फलटण सारख्या संवेदनशील प्रकरणावर माध्यमांना बाईट द्या। आधी तुमच्या घरामध्ये काय चालतं? तुमची कॉलर एका महिलेने येऊन का धरली होती? एका महिलेला शिवीगाळ का केली होती? याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय। संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर ते उत्तर द्या आणि मग फलटण प्रकरणामध्ये, महिला अत्याचार प्रकरणामध्ये बोला। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे। खरं तर एकनाथजी शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तातडीनं भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला। संजय राऊत तुमचे नेते उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते। 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते। 3 दिवस सोनिया गांधींच्या दारामध्ये ताटकळत बसावं लागलं। सोनिया गांधींनी तुम्हाला भेट दिली नव्हती, त्यामुळे दिल्लीच्या गप्पा तुम्ही करू नका। सोनिया गांधींसोबत मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत, तुमच्या पक्षाचे नेते करतायत। आणि राहिला प्रश्न निवडणूक चिन्हाचा, तर जनतेच्या कोर्टामध्ये जनतेनं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे हे सांगून दिलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे चालवतं, याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला। त्यामुळे सेनेचं चिन्ह आणि खरी शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।